सगळ्यांना, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आज आहे गणेश चतुर्थी, तर म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे या दिवशी। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि ह्यांचं बघा, ह्यांचं चालू आहे दरवाजासाठी हार वगैरे करायला। आणि जस्ट आता बाहेर गेले होते, थोडंफार सामान आणायला राहिलं होतं बाकी। तर हे छत्री आणलेली आहे वर लावायला गणपती बाप्पाच्या तिथे मागे पाठीमागे। नंतर केळीचे झाड आणलेले आहेत, आंब्याचे पानं आणि फुलं सुद्धा आणलेले आहेत बघा, ऑरेंज कलरचे आणि येलो कलरचे दोन्ही फुलं आणलेत। आणि हार सुद्धा त्यांची तीच करत आहेत स्वतः, कारण मला पण बाकीचे कामं होते आणि त्याच दिवशी सगळी तयारी करायची म्हटलं का एकट्याला होत नाही, त्यामुळे मग हे करत आहेत। आणि गाजर आणलेत 1 किलो। वेदांचं चालू आहे तिकडे मोबाईल बघणं, मस्त त्याचा रिलॅक्स आहे सुट्टी वगैरे असल्यामुळे। तर बघा हे बनवत आहेत हार। आणि पलीकडे सगळा पसारा वगैरे किचनमध्ये झालेला आहे, तर तो पण मला आवरायचा आहे। आणि आज काही नाश्ता वगैरे करायला जमत नाही, कारण गणपती बाप्पाची पूजा वगैरे झाल्याशिवाय जेवायला जमत नाही। तर मग दुपारी जेवण होईल आज, आणि जेवायला केलेलं आहे, म्हणजे केलेलं नाही अजून, करायचं आहे पुरी बटाट्याची भाजी आणि राईस। आणि गोडमध्ये म्हणाल तर श्रीखंड आहे। तर असा आहे बेत। आणि बघा फायनली बरोबर ॲक्युरेट झालेला आहे, त्यांनी हार केलेला आहे छान असा। पण मध्ये त्यांनी आंब्याची पाने टाकायला पाहिजे होते, पण टाकलेले नाही। त्यांना म्हटलं सुद्धा होतं, पण त्यांनी ऐकलं नाही। त्यांना फुलं जास्त होते, त्यामुळे फुलं जास्त आहेत म्हटले, पाण्याची काही गरज नाही जास्त, त्यामुळे। तर आता गोंडा राहिलाय मध्ये, त्यांनी वेगळा गोंडा केलेला आहे बघा, कारण म्हणजे डायरेक्टली हारामध्येच असं अटॅच करता येत नाही, त्यामुळे त्यांनी सेपरेट केलेला आहे गोंडा। तर आता बघू आता कसं लावतात आणि कसं नाही, बघा छान दिसतोय। मला वाटलं होतं गरज नाही, पण त्यांनी केलेलं आहे स्वतः, ते लावून घेतील। आणि नंतर इकडे बघा कुकरमध्ये लावलेले आहेत बटाटे, राईस लावलेला आहे। आणि पलीकडे कढईमध्ये केलेली आहे बटाट्याची भाजी। गूळ चिरून घेतला मी अगोदर, आणि आता किसून घेत आहे खोबरं, कारण उकडीचे मोदक करायचे आहेत आणि त्यामध्ये सारण खोबऱ्याचं आणि गुळाचं असं करणार आहे मी। तर त्याचीच तयारी माझी चालू आहे, कारण गूळ किसायला पण माझा बराच वेळ गेला आणि माझ्या लक्षात नाही, ॲक्च्युली मी गूळ पावडर आणायला पाहिजे होती अशा सारणासाठी, पण माझ्या लक्षातच आलं नाही। आणि मग त्याला चिरून घ्यावं लागलं, आणि खोबरं पण बरंच किसून घेतलेलं आहे मी बघा। आता कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे, आणि त्यामध्ये आता खोबरं छान परतून घेते। तर मध्येच वेदांतला भूक लागली होती, सो त्याला भात आणि बटाट्याची भाजी देत आहे। आणि त्याचं चालू होतं तिखट केलीस का सपक केलीस, सो जास्त तिखट केली नव्हती, मीडियमच केलेली आहे मी, कारण तो खात नाही जास्त तिखट, त्यामुळे। तर त्याला जेवण देते आणि माझं बाकीचं आता आवरून घेते बघा। आणि आता टाकते गूळ, सगळ्यात शेवटी गूळ टाकून जास्त वेळ नाही, 6 ते 7 मिनटं फक्त परतून घ्यायचं गूळ टाकल्याच्या नंतर मीडियम गॅसवर। तर मी बराच गूळ किसून ठेवलेला आहे, कारण मला नंतर पण उपयोगाला पडेल, त्यामुळे। आणि आता जेव्हा रिलॅक्स असेल तेव्हा बाकीचा राहिलेला पण गूळ किसून ठेवणार आहे, कारण कशाला पण उपयोगाला येतो आणि पटकन होतं मग आपले कामं, त्यामुळे। तर आता गूळ टाकलेला आहे, आणि आता टाकायचे आहे ड्रायफ्रुट्समध्ये मी फक्त बदाम घेतलेत, काजू माझ्याकडे अवेलेबल नव्हते, त्यामुळे। तर बघा फायनली असं झालेलं आहे सारण, आणि एकदम टेस्टी दिसते दिसायला तर। सो आता बघा उकड काढायची आहे मला, त्यामुळे 1 वाटी पाणी गरम केलेलं आहे मी, ॲक्च्युली 1.5 वाटी पाणी आहे। तर त्यामध्ये बॉईल झाल्याच्या नंतर मीठ टाकून घेते, आणि तेल पण टाकलेलं आहे थोडंसं, 1 चमचा। आणि आता मीठ वगैरे टाकून झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी टाकायचं आहे तांदळाचं पीठ। जेवढं पाणी घेतलेलं आहे त्याच्याच इक्वल क्वांटिटीमध्ये पीठ टाकायचं आहे आपल्याला।
तर बघा पीठ मिक्स केलं आणि छान उकड 5 मिनिटं झाकून ठेवली तशीच त्याच्यावर प्लेट ठेवून आणि नंतर पुन्हा मळायला घेतली. जरा कोमट होऊ द्यायचं आणि नंतर मळून घ्यायचं. आणि मळून झाल्याच्या नंतर बघा फायनली मोदक करून घेतलेले आहेत मी. आणि मोदकाचा शेप मला म्हणजे तरी पण बऱ्यापैकी जमलेला आहे, असं नाही की जमला नाही. पण तुम्हाला कसा वाटतोय तुम्ही नक्की सांगा. तर वर मी केशरच्या काड्या पण लावलेल्या आहेत. नंतर म्हणजे मोदक कुक झाल्याच्या नंतर रंग त्याचा खूप छान दिसतो, तर त्यामुळे. आणि कसे वाटतायत मोदक तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता याला 10 मिनिटं असंच वाफेवर शिजू द्यायचं, म्हणजे शिजू द्यायचं नाही, स्टीम होऊ द्यायचं आणि नंतर पुन्हा काढून घ्यायचे. असते का तेच बरं होतं खरंच. उभा नाही आडवा करा. बघा आमचे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. बरं दिसायला कसे दिसायले? चांगले दिसायले. बघायला काय की बघायला केशर टाकल्यावर मोदकाला कसला कलर येतोय भारी बघा. काय का केशर मोदक केलेले आहेत आम्ही. गुळ आणि नारळ किसून टाकलेला आहे आणि केशर मोदक. आणि ड्रायफ्रुट्स नाही हे टाकलेत ना, ड्रायफ्रुट्स टाकलेत का मग. वाव, उकडीचे मोदक झालेले आहेत. रडी नाही रेडी. कसले झालेत? सरळ धरा की सरळ पण दिसणार. तर चला मोदक झाले आणि बघा मी अशी तयार झाली होती गणपतीच्या पूजासाठी वगैरे. एकदम सिंपल साडी वेअर केलेली आहे आणि हातात फक्त 3च बांगड्या घातलेल्या स्टोनच्या आहेत आणि सिंपलच गळ्यामध्ये आहे, बाकी काहीच नाही. सो असा होता माझा लुक. कसा वाटला नक्की सांगा. आणि फर्स्ट टाइमच तुम्ही मला साडीमध्ये बघत असाल आता व्हिडिओमध्ये ह्या, कारण या अगोदर मी कधी साडी घातलेली नाही. आणि वेदांचा आहे शेरवानी नाही कुर्ता आणि पॅन्ट घातलेली आहे आणि ह्यांनी पण शर्ट आणि जीन्स घातलेली आहे. सो असा आमच्या तिघांचा गेटअप आहे आजचा. आणि नंतर ऑलरेडी ह्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली होती आणि फक्त रांगोळी वगैरे काढायची बाकी होती. तर मी ते रांगोळी काढून घेत आहे आणि जास्त सिंपलच, जास्त काही मोठी वगैरे काढणार नाही कारण वेळ नव्हता तेवढा आणि पूजा पण वेळेमध्ये व्हायला पाहिजे होती. त्यामुळे मग रांगोळी मी सिंपलच काढून घेत आहे, वेलासारखी आपली. सो आणि नंतर बाकीचं ऑलमोस्ट झालेलीच आहे तयारी, बाकीची काही राहिली नाही. स्वयंपाक फक्त पुऱ्या करायच्या राहिलेल्या आहेत, बाकीचं झालेलं आहे. आता पूजा वगैरे आरती करून घेतात आणि नंतर पुन्हा बाकीचं करून घेतात. आणि वेदांचं बघा मध्ये मध्ये करणं चालू आहे. तर इथे बघा गणपती बाहेर, म्हणजे आमचा ऑलरेडी अगोदरचाच गणपती आहे, आम्ही नवीन घेतलेला नाही कारण आम्हाला या गणपतीचं विसर्जन करायचं होतं, गेल्या वर्षी केलं नव्हतं म्हणून नवीन आणलेला नाही, तर तोच आहे. तर फायनली बघा ह्यांचं चालू होतं फोटो वगैरे काढते तेव्हा, तर मी फोटो काढले आणि नंतर फायनली गणपती घेऊन दरवाजामध्ये आलेले आहेत. जुनाच गणपती आहे तरी पण आपलं प्रॉपरली जसं म्हणजे करायला पाहिजे तसं मी केलेलं आहे. अगोदर गणपतीची म्हणजे गणपती आल्याच्या नंतर बाहेर पाय वगैरे धुवून नंतर कुंकू लावून अक्षदा वाहून सो गणपतीची ओवाळून घ्यायचं एकदा आणि नंतर मग पुन्हा आत येऊ शकतात. सो असं मी केलं आणि फायनली बघा झालेली आहे माझी पूजा वगैरे करून बाहेरची. सो आतमध्ये घेऊन येतील आता ते आणि चौरंगावर ठेवतील. चौरंग वगैरे पूर्ण रेडी आहे आणि वेदांची एक्साइटमेंट बघा कसली भारी आहे. तर डेकोरेशन पण छान केलं होतं ह्यांनी, एवढं काही नाही पण साधं सिंपलच केलं होतं. आणि मागचा पर्पल कलरचा पडदा आहे त्यामुळे अजूनच खूप छान लुक आलेला आहे, फ्रेश वाटते.
तर त्यामुळे. आणि गेल्या वर्षी आम्ही इकडे अपोजिट साईडला बसवला होता, यावर्षी इकडे बसवलेला आहे. तर फायनल लुक बघा असा आलेला आहे. कसा वाटतंय गणपती बाप्पा नक्की सांगा. आणि मोदक वगैरे रेडी होते, सो मी मोदक पण ठेवलेले आहेत लगेच, कारण छान वाटतं लगेच. नंतर मग आरती वगैरे झालं की प्रसाद द्यायला बरं पडतं, तर त्यामुळे. तर चला फायनली सगळं झालेलं आहे. आणि मी एक मोदक परत खाल्ला, मला खूप आवडतात उकडीचे मोदक त्यामुळे. तर जेवणामध्ये होतं पुऱ्या, श्रीखंड, बटाट्याची भाजी, नंतर सॅलडमध्ये होतं कांदा, लिंबू आणि गाजर, आणि राईस बनवला होता बघा मस्त. सो असं होतं जेवण आणि असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग.